हॅलो, गुड मॉर्निंग. यावेळी टायमिंग सांगेन तर सकाळचे 6 वाजलेले आहेत. सगळ्यांना शुभ सकाळ. तर सगळी माझी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत. अंघोळ पण झालेली आहे. म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता किती लवकर उठले आणि किती लवकर माझी कामं आवरलेली आहेत. कारण थंडी खूप जास्त आहे. अशा थंडीमध्ये सकाळची कामं आवरणं खूप कठीण झालेलं आहे. तरी पण दिनेशचे पप्पा थोडंसं लवकर जातात ना, त्यामुळे माझ्याकडे काही ऑप्शन नसतं. मी लवकर उठते आणि सगळी कामं वेळेत आवरते. आणि तसं तर रात्रीच मी सगळी कामं आवरून ठेवते. जसं भांडे वगैरे क्लीन करणं, किचन स्वच्छ करून ठेवणं आणि फरशी वगैरे पुसणं हे सकाळचं मी बंदच केलेलं आहे. दुपारच्या वेळेत पुसत असते, कारण सकाळी सकाळी खूप जास्त थंडी आणि कामाचा गोंधळ पण तसाच असतो. तर रात्रीचं दूध ठेवलेलं होतं, तर दूध मी गरम केलं, साय वेगळी केली, म्हणजे साय काढून मी फ्रीजमध्ये ठेवलं आणि बाकीचं दूध सगळं गरम करून आता विरजू लावत आहे. म्हणजे रात्री मला काही काढणं झालंच नाही. आणि इकडे चहा पण बनत ठेवला. तोपर्यंत पतिदेवांचं हे आवरलेलं आहे. तर अगोदर यांना चहा आणि टोस्ट देते इकडं. आणि माझ्यासाठी डिकाशन चहा बनेल. म्हणजे अगोदर मी हळदीचं पाणी घेते उठल्यानंतर. म्हणजे मला ना पित्ताचा त्रास खूप आहे. हळदीचं पाणी जेव्हापासून मी प्यायला सुरुवात केली ना, तेव्हापासून मला थोडंसं ठीक वाटतं. असं पित्ताचा प्रॉब्लेम आता थोडासा कमी वाटत आहे. नाहीतर खूप त्रास व्हायचा अगोदर मला. म्हणजे डोकं जड येणं, कुठल्याही कामात मन न लागणं, हे सगळे प्रॉब्लेम मला व्हायचे. तर यांना चहा दिलेला आहे. चहा घेऊन हे जात आहेत गॅरेजला आणि मी पण इकडं डिकाशन चहा घेतलेला आहे. म्हणजे हळदीचं पाणी पिल्यानंतर अर्धा तास मी काहीच घेत नाही. अर्ध्या तासाच्या नंतर डिकाशन चहा बनतो आणि जेव्हा ताजं दूध येतं त्यावेळेत एक वेळेला चहा बनतो. म्हणजे आता थंडी आहे ना, त्यामुळे 2-3 वेळा तरी चहा बनत असतो. तर चहा पिलेले सगळे कपं प्लेटं सगळे आणून ठेवले आणि मीही हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल. यावेळी टायमिंग बघू शकता, मॉर्निंगचे 6:45 वाजलेले आहेत. तर सकाळचे 6:45 वाजलेले आहेत. आजचा वार आहे मंगळवार, तारीख आहे 23 डिसेंबर. तर सगळी मॉर्निंगची कामं माझी आवरलेली आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे, मी 5 वाजता उठते आणि सगळी माझी कामं वेळेत आवरतात. त्यांच्यासाठी चहा झाला, हे गॅरेजला गेले आणि आता किचनमध्ये थोडाफार पसारा झालेला आहे. तर पसारा उचलते, म्हणजे चहा झालेलाच आहे. म्हणजे सकाळी अगोदर एक वेळा किचन स्वच्छ करूनच चहा बनवते. आणि इकडं वाटाण्याच्या शेंगा, पेरू हे सगळं आणून ठेवलं होतं, तसंच ठेवलं. आणि शेंगदाण्याची चटणी वाटायची होती, 2 दिवस झालं ते तरी तिथंच ठेवलेली. ती मिक्सर आणि डब्बा. मला काल काहीच करायचं मन नव्हतं, कारण तब्येत एकदमच बिघडली. चेहरा पण खूप जास्त सुजलेला होता थंडीमुळे. आणि आज पण सूज थोडीशी आहे, बघू शकता तुम्ही. थंडीमुळे हे सगळं होत आहे. खूप जास्त थंडी आहे इकडं. आणि दिनेश नाही आहे ना, दिनेश गेलेला आहे पुण्याला. म्हणजे तुम्ही विचारती होता, दिनेश बेंगलोरला कशाला जात आहे ताई? तर इंटर्नशिपला बेंगलोरला जायचं होतं त्याला, पण नंतर ना प्लॅन चेंज झाला. म्हणजे 2-3 ठिकाणातले फोन आलेले होते की, म्हणजे दिनेश 2-3 ठिकाणातले मला सांगितलेला होता की बेंगलोरला जायचं आहे मम्मी, परत हैदराबादला, परत पुण्याला म्हणजे साताऱ्याला. तर आता कुठं जायचं म्हणजे सुचत नव्हतं त्याला की कुठली कंपनी चांगली आहे, कुठं जायचं आहे मला. त्यालाच म्हणजे कन्फ्यूज होता तो. मला म्हणला की बेंगलोरला जायचं आहे आणि 24 तारखेचं तिकीट पण केलेलं होतं. पण बेंगलोरला तो गेलाच नाही. म्हणजे अचानकच कॅन्सल केलं त्यानं. आणि नंतर साताऱ्याला गेलेला आहे. म्हणजे जायचं होतं 24 तारखेला, पण नंतर अचानकच प्लॅन झाला त्यांचा सगळ्या मित्रांचा आणि ते 20 तारखेलाच तो गेलेला आहे. आणि दिनेश गेल्यापासून ना घरात माझा पाऊलच थांबत नाही. इतकं सुनं वाटत आहे, इतकी भनभन. म्हणजे असं वाटतं की घरात कोणीच नाही, मी एकटीच आहे, मी एकटीच राहते असं वाटत आहे. म्हणजे मुलाबाळांनाच घर भरून असतं आणि जीही वस्तू जिथं ठेवते ते तिथंच आहेत. कुणीच त्याला हात लावत नाही, कुणीच खात नाही. म्हणजे दिनेश गेल्यापासून माझी काही खायची इच्छा होत नाही. शेंगा आणलेल्या आहेत, ते शेंगा अशाच आहेत कालपासून, कोणीच याला खाल्लेलं नाही. पेरू हे तर माझे फेवरेट आहेत. तर ठेवूनच खूप जास्त हे पिकले. खायची काही इच्छा होतच नाही काही पण. सगळं जिथल्या तिथं आहे. स्वयंपाक ही मी जास्त म्हणजे सवय झालेली आहे सगळ्यांचा स्वयंपाक बनवून. स्वयंपाकसुद्धा जास्त होत आहे आणि नंतर अर्धा स्वयंपाक त्यामधला संपतून अर्धा वेस्ट जात आहे, असं होत आहे. म्हणजे एक सवय झालेली आहे हाताला माझ्या की अशा प्रकारे वरण भात उठल्यानंतर करायचं, परत भाजी भाकरी चपाती जी बनवायचं नंतर बनवायचं. तर सगळे जेवणार असतात, टिफिन भरायचं असतं. पण असं झालं ना, आता दीपक तर गेला, दिनेश पण गेला आणि बाबा पण ताईकडे गेले. तर बघू शकता एकदमच पूर्ण घर रिकामं झालं. जसं तुम्ही सतत बघत असता, आपलं घर सतत भरून राहतं. घरचे तर आहेत, परत पाहुणे पण सतत येत असतात. तुम्ही म्हणताय खूप जास्त पाहुणेच्या घरी येतात, बघावं तेव्हा पाहुणे असतात. तर तुमचं एकदम बरोबर आहे, पाहुणे येतच असतात आणि घरची मंडळी आम्ही खूप जास्त होतो. अगोदर दीपक गेल्यानंतर दिनेश होता, तितकं मला काही दुःख वाटलं नाही किंवा सोनं वाटलं नाही. पण दिनेश जेव्हा गेला ना, तेव्हा असं वाटलं की आता घरात राहायची इच्छा होत नाही आहे माझी, की घरात कोणीच राहत नाही, एकटंच राहायचं. आणि कसं आहे, दिनेशच्या पप्पांचं सकाळी एक वेळा गेलं की रात्रीच घरी येतात ते.
मग काय करू मी आता, एकटी घरामध्ये, इतकं मोठं घर आणि मी एकटी या घरामध्ये काय करू, मुलाबाळांनीच आपलं घर भरून असतं, तर ते सुचत नाही. पण आता आपण असं विचार केला नाही, जमणार नाही, कारण मुलांना स्वतःच्या पायावर थांबायचं आहे, जीवनात काही करायचं आहे, तर त्यांना बाहेर जावंच लागतं, आपल्या डोळ्याच्या आपल्या नजरेच्या आडवं जाऊन करावंच लागतं त्याला. तर चला आता आपण आणि आपली कामं पण तितकी काही नाही आहेत, मनच लागत नाही आहे माझं की काय करू काय नाही. हे आपले रोजचं झाडणं पुसणं आणि थोडाफार स्वयंपाक, हे झाल्यानंतर झालं निवांत. खूप बोर दिवस जात आहे माझा, आणि हे ठीक आहे की मी तुमच्याशी बोलते, काय ते माझं डेली रुटीन शेअर करते, यामध्ये थोडासा वेळ जातो, हे पण चांगलं वाटतं. कारण व्यक्ती कामामध्ये बिझी राहणं खूप गरजेचं आहे, नाहीतरी खूप फालतू टेन्शन येतात आणि खूपच म्हणजे आपण एक डिप्रेशनमध्ये जातो. त्यामुळे काम असणं खूप गरजेचं आहे. तर बाहेरची कामं झालेली आहेत. खूप लवकर मी उठत असते ना, थंडी खूप जास्त आहे, तरी पण बघा त्यांच्यासाठी मला चहा वगैरे बनवून द्यायचा असतो आणि नंतर होत नाही, खूप लेट होतो मला. तसं तरी आता जास्त स्वयंपाक पण नाही, तरी पण लवकर उठत असते मी, कारण एक सवय झालेली आहे. बघू शकता वातावरण खूप थंड आहे आणि खूप थंडी पण आहे, त्यामुळेच मी गेट पडदा सगळं लावलेलं आहे. आणि अंगणाचं म्हणजे साफसफाई झालेली आहे, झाडणं पुसणं पोष धुणं सगळं झालेलं आहे. झाडांना पाणी दिलं, फक्त राहिलेली आहे रांगोळी काढणं. तर रांगोळी नंतर काढणारे, खूप थंडी होती सकाळी सकाळी, दिसत पण नव्हतं व्यवस्थित, त्यामुळे मी रांगोळी काढायचं ठेवते. तर आता रांगोळी काढून घेते आणि स्वयंपाक करते. काल आणि मेथीची भाजी आणलेली होती, तर हरभऱ्याची डाळ टाकून आज मेथीची भाजी मी बनवणार आहे. म्हणजे जास्त बनवत तर खपतच नाही, थोडंफार बनवणार आहे. आणि बघूया आता काय काय, म्हणजे मेथीची भाजी अगोदर निवडून घेते आणि देवपूजा तरी थोड्या वेळानं करणार आहे. अगोदर मी भाजी आणि भात बनवते, कारण हे दूध घेऊन येतात आणि आल्यानंतर टिफिन घेऊन जातात, मग नंतर येणार नाही येते लवकर. मी फोन करतच राहते, ते काही येतच नाहीत, काम आहेत म्हणत बसतात. तर जेव्हा ते येतात तेव्हा मी म्हणजे येण्या अगोदरच टिफिन भरून ठेवते, कारण अगोदरची गोष्ट वेगळी होती, दिनेश घेऊन जायचं, जेव्हा मी फोन लावायचं पळत यायचं आणि घेऊन जायचं. पण आता ते ऑप्शन राहिलं नाही माझ्याकडे. मला अगोदरच सगळी तयारी करून ठेवायची, मग नंतर आपली जी घरची कामं आहे ती निवांत करणार आहे. तर चला आता मग मेथीची भाजी बनवून घेते. तर अगोदर मी गेट बंद करते, म्हणजे खूप थंड हवा येते ना, खूप थंडी वाजायला लागलेली आहे. आणि सकाळी सकाळी जे रूम हीटर आहे ते पण लावायला मला, आणि हो कालचं दूध पण राहिलेलं आहे, म्हणजे दूध पण सरत नाही आहे इतकं. काल मी यामधलं अर्धं दूध विरजू लावून अर्धं ठेवलेलं होतं. आता हे दूध काढून घेते आणि विरजू लावते. आता परत दूध घेऊन येतील हे, म्हणजे यांना सांगितलेलं होतं मी की दूध अर्धा लिटर घ्या, आता 1 लिटर सरत नाही आहे. पण म्हणतात की जिथून आपण आणतो ना ते अर्धा लिटर आणून देणार नाही आहेत, म्हणजे आता दुसऱ्या गावून दूध येतं, त्यांना किती परेशानी होईल ना अर्धा लिटर दूध आणण्याची. म्हणतात की 1 लिटर आहे, तर ठीक आहे राहू दे म्हणत आहेत. आता काय करू, म्हणजे दोघांसाठी 1 लिटर दूध सरतच नाही आहे आम्हाला. दही ताकी खाऊन खाऊन किती खायचं. चहा बनतो फक्त माझ्यासाठी, कारण हे घरी येत नाही, चहा वगैरे तिकडेच होत असतो त्यांचा. सकाळी गेल्यानंतर संध्याकाळीच घरी येणार, चहा प्यायला येत नाही. तर दूध मी आता गरम केलं आणि साय पण काढून ठेवलेली आहे, म्हणजे दूध मी सतत घेत नाही ना यामधलं, त्यामुळे साय पण जास्त येत आहे. तर काही नाही, तूप करून ठेवूया, मुलं आल्यानंतर तूप तरी खातील ना. म्हणजे हळदीचं दूध पित होते दोघंजणी, दीपक दिनेश. आता दीपक तरी अगोदरच गेला, परत दिनेश पण हळदीचं दूध प्यायचा, तर आता तो पण गेला. आता काय करणार दूध, तर दूध काढून अगोदर मी विरजू लावते, पातेली कामं करून घेते, म्हणजे दुसरं दूध आहे नंतर गरम करण्यासाठी. नाही तर काय होतं ना, हे पातेली ठेवते दुसरं काढते, खूप जास्त भांडी होतात. एकतर माणसं कमी झाली होती, आता जेवण करणारी फक्त तिघांसाठी स्वयंपाक बनतो आणि भांडी इतके पडत आहेत. तर चला, तर जेही किचनवरती पसारा झालेला आहे अगोदर मी उचलून टोपल्यात भरून ठेवलं, म्हणजे जेही भांडे चहा बनलेले आहेत किंवा आता दूध काढलेले आहेत सगळे मी टोपल्यात भरून ठेवले, म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर एकत्रच सगळे भांडे मी घासायला घेणार आहे. तर इकडे मी दूध गरम करायला ठेवलं आणि ही कापी म्हणजे वरी काही किराणा संपला तर लिहून ठेवण्यासाठी. म्हणजे आता कसं झालेलं ना, अगोदर दिनेशला मी सांगायचे की पाहिजे तू घेऊन यायचं आपण, पण आता कसं आहे दिनेशच्या पप्पांना एकाच वेळेला सांगावं लागतं, नाहीतरी घडीला सांगितलं ते आणतच नाही आहेत. आणि एक आहे प्रॉब्लेम त्यांच्यामध्ये, आज सांगितलं तर ते 2 दिवसाच्या नंतरच घरी येतं, तर अशा प्रयत्न त्यांना सगळ्या वस्तू सांगाव्या लागतात. मग मी काय करते, किचनमध्ये जे हे संपतं ना अगोदर याच्यामध्ये लिहून ठेवते. म्हणजे काय करतात, त्या दुकानात जाऊन थांबतात आणि मग फोन लावतात की तुला काय पाहिजे सांग. मग त्यावेळेस आपल्याला सुचत नाही की काय सांगायचं त्यांना, म्हणजे आठवतच नाही काय संपलेले घरामधलं. त्यामुळे मी काय करते, लिहून ठेवते, जसं ते फोन लावते ना तसं सांगण्यासाठी मी रेडीच असते, सगळं लिहून ठेवते आणि पटापट सांगायचं, मग काही आठवण करण्याची गरजच नाही आहे. म्हणून ही वही आणि पेन मी किचनमध्ये ठेवत असते, जे सामग्री संपत्ती ते लिहून ठेवण्यासाठी. त्या वाटाण्याची शेंगा काय करणार बघूया. आता इतकं खाणं तर होणार नाही, खायची इच्छा पण होत नाही आहे माझी. तर बघूया, मटर पनीर बनवते मी, म्हणजे पनीर तर नाही संपलेली. आता बघूया, आणले तर ठीक आहेत, नाहीतरी मेथीची भाजी एक पनीर वगैरे मिक्स करून भाजी बनवते, किंवा आपण मसाले भात बनवलं त्यामध्ये टाकण्यासाठी चांगलं असतं. तर आता तरी मी साईडला ठेवते, नंतर या शेंगा सोडून घेते.
मला असं वाटतं ना, आपलं परिवार खूप मोठा असावं, खूप सारे व्यक्ती असावे घरामध्ये. जसं की म्हणजे आता माझे सासू सासरे आहेत, आम्ही, परत आमची मुलं, किती मोठी फॅमिली होते ना, पण तसं होतच नाही. दीपक दिनेश गेल्यापासून तर वाटतं की मी एकटीच आहे, कोणीच नाही, मग एकटीच आहे असं वाटत आहे, असं जाणवत आहे की इतकं मोठं घर आणि मी एकटीच घरामध्ये, कोणीच नाही आहे बघावं तिकडं. म्हणजे एक तर माझा फोन, एक तर माझी टी व्ही, हेच माझे खरे साथीदार आहेत. बाकीचे सगळे असंच आहे. आता मी काय सांगू, आता करमतच नाही आहे. विचार करते की दीपकचं लग्न अगोदर करायचं. दीपकचं लग्न केल्यानंतर फॅमिली थोडीशी मोठी होते आणि मला एकटेपणा जाणवणार नाही. तुम्ही म्हणत होता ताई, सुनबाई आल्यानंतर छान वाटेल तुला, तर हो, सुनबाई आल्यानंतरच घर भरून वाटणार आहे. विचार तेच चाललेला आहे की दीपकचं अगोदर लग्न करायचं. कारण कसं आहे, आता जिकडे तिकडे सगळे गेले तर आम्ही सासा सुना तरी घरी राहतो आणि छान पण वाटेल मला, म्हणजे घर भरलेलं वाटेल ना. तर दूध मी परत गरम केलं, म्हणजे दूध ना 4-5 वेळा गरम झालेले आहेत आणि टेस्ट पण खूप छान आलेली आहे. चहा खूप छान बनलेला आहे दुधाचा. तर ही छोटी मोठी कामं आवरता सकाळचे 8:30-9 वाजलेले आहेत आता. म्हणजे थंडीमध्ये वेळ कसा जातो समजतच नाही. कितीही लवकर उठा तरी पण बघा, जे रोजची टायमिंग आहे तीच होत आहे. तर इकडं चहा मी बनवून घेतलेला आहे दुधाचा. म्हणजे जसं दुधाचा चहा पिल्याशिवाय फ्रेश वाटतच नाही मला, म्हणजे चहा पिल्यासारखाच वाटत नाही. कितीही डिकाशन चहा घ्या, काहीही घ्या, एक वेळा दुधाचा चहा सकाळी होतो माझा, म्हणजे 8-9 वाजता होतो. तर चहा बनलेला आहे. आता मी अगोदर भाजीची तयारी करून घेते. तर त्यासाठी मी 1 ते 1.5 वाटी चना डाळ घेतलेली आहे. म्हणजे आज मी चना डाळ टाकून मेथीची भाजी बनवणार आहे. म्हणजे कधी मसूरची डाळ, कधी मुगाची डाळ, कधी तुरीच्या डाळीमध्ये पण मी बनवत असते. पण चना डाळीमध्ये खूप छान टेस्टी मेथीची भाजी बनते आणि कधी अदलून बदलून पण होतं ना, म्हणजे दररोज एकसारखं बनवलं तर खावंच वाटत नाही. आणि डब्यातला मसाला पण संपलेला होता. मी काल तसंच घेतलेलं होतं, पण असंच ठेवल्यानं काय होतं, याचा वास पण टिकून राहत नाही आणि सांडा लवंडा खूप होतो आपण घेण्यामध्ये. त्यामुळे पॅकबंद डब्यात भरून ठेवलं आणि इकडे चहा घेत माझी कामं सुरू आहेत. म्हणजे निवांत बसून चहा घेणं काय सकाळी होतच नाही आपल्याला, कामाचा गोंधळ खूप असतो आणि सगळं वेळेत करणं गरजेचं पण असतं. तर इकडे मेथीची भाजी खूप मोठी पेंडी आणलेली आहे. तर ही मेथीची भाजी 2 दिवस तरी होणार. तर आज यामधली अर्धी भाजी बनवणार आहे नी अर्धी उद्या बनणार, कारण जास्त स्वयंपाक बनवला खपणार नाही. आणि तसं तर 1-2 वेळाला खातील, पण तो तिसऱ्या वेळेस तर दुसरीच भाजी बनवावी लागते. तसं तर एकच वेळेसाठी मी बनवत आहे. इकडे हिरवी मिरचीही मी देठ काढलेले आहेत. म्हणजे जसं भाज्या वगैरे आणलेल्या होत्या तसंच कवर मी फ्रीजमध्ये ठेवलेले होते, काहीच काढलेलं नव्हतं. आणि असं ठेवलं खराब होतात भाज्या. तर भाज्या ना छान निवडून डब्यात, पॅकबंद डब्यात भरून ठेवलं ना, 4-8 दिवस तरी चांगल्या म्हणजे ताज्या बनून राहतात, खराब होत नाहीत किंवा नासत नाहीत. तर सगळ्या मिरची देठ काढले, डब्यात भरून ठेवलं. आणि इकडे मेथीची भाजी मी निवडून घेत आहे. यामध्ये थोडासा वेळ जास्त लागतो. अशी कामं ना जास्तीत जास्त मी रात्रीच करत असते, पण रात्री भांडे वगैरे घासण्यामध्येच मला लेट झालेला होता, त्यामुळे दूध पण मी काढलेलं नव्हतं. तर मेथीची भाजी अर्धी निवडली आणि मला वाटलं खूप लेट झालेला आहे, बाहेर मी आणखीन रांगोळी काढलेली नव्हती, सकाळी दिसत नाही. तसं तर माझी पारशी कामं खूप लवकर होतात, पण त्यावेळेस बाहेर पूर्णपणे अंधार असतो. फक्त मी बोर चालू करून सगळ्या झाडांना पाणी देते, अंगण धुवून घेते, फक्त रांगोळी काढायचं राहून जातं माझं. तर आता मी थोडंसं पाणी शिंपलं, कारण पूर्ण पाणी हडकलेलं होतं, आणि रांगोळी काढून घेतली. सगळ्या झाडांना मी सकाळीच पाणी दिलेलं आहे आणि खूप सुंदर पण दिसत आहेत. म्हणजे बघत होते मी, वातावरणाचा एन्जॉय घेतला, पण या थंडीमध्ये ना बाहेर जाणं नकोसं वाटतं. तर रांगोळी काढून आलेली आहे. आता तोपर्यंत ताजं दूध पण आलं, तर दूध गरम करायला ठेवते आणि स्वयंपाक बनवून घेते अगोदर. म्हणजे दिनेशचे पप्पा आता एक वेळा येऊन गेलेले, दूध देऊन गेलेले आहेत आणि एक अर्ध्या तासाने येतील ते, तोपर्यंत मी स्वयंपाक करून घेते. तर मेथीची भाजी मी अर्धी यामधली निवडलेली होती आणि अर्धी तशीच आहे. अगोदर मी बाहेरची कामं आवरून आले, कारण स्वयंपाकाला थोडासा लेट झाला काही हरकत नाही, पण बाहेरची कामं अगोदर झाली पाहिजे, वेळेत झाली पाहिजे, म्हणून अगोदर मी रांगोळी काढून आलेली आहे, गेट ओढून आलेली आहे. आणि मेथीची भाजी निवडून झाली, तर सगळा कचरा वचरा एका कवरमध्ये भरला, जी आता भाजीचा झालेला आहे. आणि यामधली अर्धी मेथीची भाजी मी डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवणार आहे. म्हणजे उद्या परवाला, म्हणजे 2-4 दिवस तरी राहते, खराब होणार नाही. पण भाज्या धुवून ठेवायच्या नाही, त्या जी पालेभाज्या असतात, ज्या वेळेत आपण बनवायला घेऊया त्याच वेळेत आपल्याला ते धुवून घ्यायचं आहे. तर इकडे बघू शकता, सगळं फ्रीजमधल्या ज्याही भाज्या होत्या ना त्या सगळ्या मी काढल्या, कारण घाईगडबडीत असेच कवर ठेवलेले होते. जसं लागत गेलं तसं भाज्या घेतल्या, धुवून मी बनवलेलं होतं, आणि बाकीचे जे आहेत ना तसंच कवर ठेवलेले होते, पण असं ठेवल्यानं खराब होतात हे, म्हणून म्हणलं आज काढूया. तर सगळ्या भाज्या मी काढलेल्या आहेत आणि डब्यात भरवून ठेवल्या. शिमला मिरची आहे, बिनीस आहे, दोडके आहेत, म्हणजे एक वेळा सगळ्या भाज्या बनलेल्या आहेत. आणि जे राहिलेलं आहे मी तसंच ठेवलेलं होतं कवर, तर आज काढलेलं आहे. कवर ठेवला आणि ठीक पण राहणार नाही, फ्रीजमध्ये पण खूप अस्तव्यस्त
मस्त दिसतं. तर अशा डब्यामध्ये भाज्या भरून ठेवल्या ना छान दिसतं, म्हणजे छान राहतात पण दिसायला पण छान दिसतं, म्हणजे फ्रीज आपलं टिपटॉप दिसतं. तसं तर फ्रीजमध्ये ठेवण्याचे डबे येतात, पण मी ते घेतले नाहीत. मी असे डबे खूप जास्त ऑर्डर केलेले होते, तर यामधलेच काही डबे मी भाज्या भरून ठेवण्यासाठी केलेत. हे पण खूप छान आहेत. तर अद्रक हे पण आणलेलं होतं, हे पण एका डब्यामध्ये मी भरलेलं आहे. तर सगळ्या भाज्या भरल्या मी, जसं शिमला मिरची आहे, हिरवी मिरची आहे, बिनीस, कोथिंबीर, मेथीची भाजी आणि टमॅटो मात्र संपलेत फ्रीजमधले. फक्त 2-3 टमॅटो राहिले, तर तितके मी घेतले, धुवून घेतले अगोदर. आणि आता ज्याही वस्तू संपतात त्या आशेपर्यंतच दिनेशच्या पप्पांना मी सांगत असते, कारण कसं असतं ना, त्यांना म्हणजे कामाचं हे असतं, लवकर घरी येणं होत नाही. ज्यावेळेत मी सांगेन त्यावेळेस वेळेत अन्नाचं होत नाही आहे, तर आशेपर्यंत सगळ्या वस्तू सांगत आहे. अगोदरची गोष्ट वेगळी होती, म्हणजे जेव्हा मी पाहिजे तेव्हा दिनेशला मी सांगायचे आणि तो घेऊन पण यायचा. पण आता यांना तितकं जमणार नाही, कारण कामं जास्त असतात, तर घडी-घडला घरी येणं होणार नाही आहे त्यांना. तर त्यामुळे मी काय करते, सगळं लिहून ठेवते, जे ही किराणा आहे, भाज्या आहेत, जे हे आणायचं आहे अगोदरच लिहून ठेवत असते. आणि यांचं एक आहे, तिथं जाऊन फोन करतात जिथं त्यांना आणायचं असं, म्हणजे जसं आता भाजीच्या मार्केटमध्ये जाऊन तिथं फोन लावणार किंवा दुकानात जाऊन फोन लावणार, म्हणणार की काय काय पाहिजे सांग पटकन, मी तर आलेलो आहेत आणि घेऊन येतो. मग त्यावेळेत आपल्याला सुचत नाही, मग मी काय करते, अगोदरच लिहून ठेवते, म्हणजे पटकन आपल्याला सांगता येतं. तर इकडं दूध जे आहे ना ताजं गरम झालं, जे अगोदरचं दूध राहिलेलं होतं रात्रीचं ते थोडंसं गार झालेलं होतं, तर त्यामध्ये थोडंसं ताजं दूध ओतलं मी आणि यामध्ये मी विरजू लावून ठेवत आहे, म्हणजे संध्याकाळपर्यंत एकदम छान घट्ट असं दही बनून तयार होईल. म्हणजे थंडीच्या दिवसात एक असतं ना की दूध लवकर विरजत नाही, नाहीतर काय होतं, पाणी एकीकडे होतं, दही एकीकडे होतं, हा पण प्रॉब्लेम होतो. तर काय करायचं, दूध कोमट ठेवायचं, एकदम थंडही होऊ द्यायचं नाही किंवा जास्त कडकही दूध घ्यायचं नाही. दूध कोमट असलं ना त्यामध्ये चमच्याभर विरजण टाकून ठेवायचं, म्हणजे दही टाकून ठेवायचं आणि झाकून ठेवायचं. घडीघडला बघायचं नाही, डिस्टर्ब करायचं नाही आहे त्याला, म्हणजे आरामात संध्याकाळपर्यंत छान असं दही बनून तयार होतं. तर दूध वगैरे विरजू लावून झालं. आता मी बनवत आहे मेथीची भाजी. तर भाजी एकदम बारीक चिरून घेतली, कोथिंबीर चिरून घेतली आणि 2-3 टमॅटो पण मी बारीक चिरून घेतले. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलं, मोहरी, जिरं टाकलं, लसूण टाकलेलं आहे. नंतर यामध्ये मी कोथिंबीर, मेथीची भाजी टाकून परतून घेतली, टमॅटो टाकले आणि घाई गडबडीमध्ये मिठाचा डब्बा घ्यायला गेला आणि तो पण लूज होतं आणि ते निष्ठून खाली पडलं आणि पूर्ण मीठ सांडलं. तर घाई गडबडीत अशी कामं पण होत असतात, उलटा पालता माझ्या हातानं होतच असतो, कारण गडबड जेव्हा करतो ना त्यावेळेस हा गोंधळ होतो. तर असो, जेही मीठ वगैरे सांडलेलं होतं सगळं भरलं, सगळं साफसूफ केलेलं आहे, म्हणजे मीठ तुडवू नये. आणि इकडं भाजी जी आहे ना ती मी बनत ठेवली, म्हणजे सगळे मसाले टाकले, हिरवी मिरची पेस्ट टाकली, चवीपुरतं मीठ टाकलं, परतून घेतलं आणि झाकून ठेवलं. टमॅटो छान मऊ होईपर्यंत झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत मी बघितलं की डाळ शिजली का नाही. तर चना डाळ एकदम परफेक्ट शिजलेली आहे. तर छान घाटून घेतलं, थोडंसं गरम पाणी टाकले, म्हणजे थोडीशी लप्त भाजी म्हणतात ना तशी भाजी मी बनवत आहे. म्हणजे आज वरण वगैरे बनवणार नाही, हीच भाजी बनत आहे. तर जी मिक्स केलेली डाळ आहे ती थोडी थोडी करून मी टाकलेली आहे, छान मिक्स करून घेतलं. एकदम मस्त आणि टेस्टी भाजी बनलेली आहे, जसं की आपण लग्नाच्या पंक्तीत वगैरे आपल्याला वाढली जाते ना तसाच टेस्ट या भाजीला येतो, खूप छान बनते. तर इकडं बघू शकता, मस्त अशी चना डाळ टाकून मेथीची भाजी बनलेली आहे. आणि अगोदर आता मी देवपूजा करून घेते आणि यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करते. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय, टेक केअर.